सर्वांनी बालसभा आयोजन केलेले आहे. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व मीरा ही येत आहे. आज 28 बाबासाहेब यांचे जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मन चिंतन करण्याचे सवय जाडली. कुशंगा बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान, अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्याचे शिल्पकार झाले. या थोर कर्तव्याच्या शिल्पकलाला तुम्ही आजच्या 6वी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 1827 रोजी झाले. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील गडगुंगाव हे होते. मी आता 6वी ब मध्ये शिकत आहे. आज मी आपणास त्यांच्याविषयी बोलणार आहे. महात्मा फुले हे एक महान समाजसेवक, समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 11 ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांनी 1827 मध्ये पुण्यातील माझे नाव तृप्ती शिवराज वगैरे आहे व मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन यांच्या निमित्त काही 2 शब्द बोलणार आहे. सर्वांनी शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले, तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. ते म्हणायचे, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. व कठीण परिस्थितीतून त्यांनी उच्च उभं केलं. डॉक्टर समाजातील अभाव, हक्क आणि न्याय मिळवून दिला. आपण सुद्धा यांचे विचार समजून घेऊन त्यांच्या रस्त्याने चालूयात. यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. कितीही अडचणी असल्या तरी शिक्षण सोडू नये. स्वतःसाठी निडरपणे उभे राहावे व स्वतः आपले आयुष्य मेहनतीने आणि स्वतःने स्वावलंबीपणे उभं करावं, मेहनतीने घडवावे. आपण सुद्धा यांच्यासारखेच आपले आयुष्य मेहनतीने घडूया. धन्यवाद. माझे नाव चाहत रामकैलाश राजपूत आहे. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. आज 28 नोव्हेंबर 2025 आपण महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरा करत आहोत. महात्मा फुले हे महान समाज सुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली. दोघांना सगळ्यात प्रथम विनम्र अभिवादन केलं. आणि आज तुम्ही जी बालसभा जी आयोजित केली ना, खूप छान उपक्रम आहे. याद्वारे तुम्हाला 2 नेत्यांची, समाजसेवकांची माहिती पडली. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या न्याय हक्कासाठी त्यांना समानतेने प्रत्येक संधी मिळावा यासाठी चळवळ केलेली. त्यांनी जे आता कष्ट केले आपल्यासाठी, त्यामुळे आज आपण इकडे. फक्त मीच नाही मुलांना, तुमचे सर किंवा आपण सगळे त्यांच्यामुळे आज इकडे. आणि आपल्या सगळ्यांचं हेच कर्तव्य की त्यांनी जे आपल्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहे ते आपण त्यांना यशस्वी करून दाखवायचे. तेवढीच त्यांना आपण आदरांजली देऊ शकतो. एवढं करून मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. मी माझे भाषण म्हणजे 2 शब्द चालू करण्यापूर्वी मी वर्ग शिक्षक कपले सर यांचं खूप अभिवादन मानतो. कारण की यांनीच आपल्याला ही बालसभा करण्याचे त्यांच्या परवानगीनुसार आपण हा अख्खा वर्ग सजविला. पूर्ण बालसभेचे आयोजन केले व केदार टीचर यांना सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले. तर आता
मी भाषण सुरू करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महान पुरुष होते. त्यांनी भारताचे संविधान लिहिले. भारताचे संविधान लिहायला टोटल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ लागला होता. व ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींसाठी पहिली शाळा उघडली होती. आज ज्योतिराव फुले मुली शिकत आहेत. आज ज्योतिराव फुले मुली एवढ्या पुढे आहेत. मुली आज कुठे आहेत जिथे आपण मुलं सुद्धा नाही पोहोचू शकत, तिथे आज ज्योतिराव फुले मुले पोहोचली आहेत. तर आज आपण आपल्या वर्ग शिक्षकांच्या परवानगीमुळे आपण ही सर्वांचे आभार मानून ही बालसभेचे समाप्त झाले. समाप्त झाले असे सांगत आहे. धन्यवाद.